महिलांसाठी 33% आरक्षण ही काळाची गरज, विरोधकांनी पाठिंबा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन. 2023लाच महिला आरक्षण विधेयक मंजूर, अजूनही लागू का केलं नाही, खासदार सुप्रिया सुळे आणि राऊतांचा सवाल. डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा, माओवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचंही केलं वक्तव्य. डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा, माओवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचंही वक्तव्य. ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल, ध्वजारोहणानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होऊ नये, नितेश राणेंची मागणी, तर सगळेच जण मूळचे हिंदू असल्याचाही केला दावा. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली केंद्र सरकारकडून जाहीर, ओबीसींची स्वतंत्र जनगणना नाहीच, फक्त एससी आणि एसटीचा उल्लेख. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे धाराशिवमध्ये गोंधळ, तर धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर धाराशिवमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजारोहण, आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचं आहे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. कितीही प्रयत्न केले तरी आपलं स्वातंत्र्य हिरवू शकत नाही, आम्ही कोणाचे गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आजपासून अभिजित दिपकेंची शाळा ठीक करा मोहीम, हिंगोलीतून सुरुवात करणार, कुठल्याच सरकारनं शाळेसाठी प्रयत्न केले नसल्याचा दिपकेंचा आरोप. महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसीचं प्रशासन ढासळल्याचं लक्षण, एन्काउंटर विथ वृषाली कदम या मुलाखतीमध्ये किशोरी पेडणेकरांचा अश्विनी भिडेंवर प्रहार. पुण्यात डेक्कनला एका कॅफेमध्ये पहाटे 4च्या सुमारास राडा, लाईक कमेंट करण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. एफडीएचा 14 आस्थापनांना दणका, मुंबईत झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टच्या 10 केंद्रांचे परवाने निलंबित. गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप परवानगी, ऑनलाईन नोंदणी सुरू, तर 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ, तर 12 गाड्यांचा अपग्रेडेशन पूर्ण, तर एकूण 54 सेवा आता 15 डब्यांच्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस मोदी असते तर फाळणी झाली नसती, योगी आदित्यनाथ यांचा दावा. महाराष्ट्रातील 60 पोलिसांना राष्ट्रपती पदक, संजय जाधव, शिरीष जैन, सुभाष भुजंग, प्रवीण तेजाळे यांचा सन्मान.